देवघरात पाळायचे नियम. देवपूजा करणाऱ्या प्रत्येकाला माहीत असावी अशी महत्त्वपूर्ण माहिती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये? उत्तर: ती यमाची मृत्यूची दिशा आहे. यमाची पूजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम द्वितीयेला यमाचे पूजन केले जाते, तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो. 2. स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये? कारण ही सौभाग्य देणारी आहे म्हणून. 3. देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी? कारण ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी. व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहताय हे आम्हाला नक्की कळवा. 4. शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी? कारण शिवसूत्र आहे महादेवाचे. रुद्रगण, पितृगण लिंगाच्या टोकाला प्रसादासाठी बसलेले असतात आणि त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून. 5. एकाच घरात 2 शिवलिंगे, 2 शाळीग्राम, 2 सूर्यकांत, 2 चक्रांक, 3 देवी गणपती व 2 शंख पूजेत का पूजू नये? कारण प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप, 2 भाऊ शकत नाही, एकच असतात. अद्वैताची पूजा करतात, द्वैताची पूजा केली जात नाही म्हणून. 6. गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये? कारण हा मंत्रराज आहे. ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्त्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो, अंतर्मुखता साधत नाही, त्यामुळे मंत्रजपाचे फळ मिळत नाही. 7. शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत, मात्र समानमध्ये 2 का पूजू नयेत? कारण शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतीक आहे व 2 पूजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून. 8. निरंजनात तूप व तेल कधीही एकत्र का घालू नये? कारण तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे, म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही. नाहीतर तमतत्व वाढेल, राक्षसी संकटे येतील म्हणून. 9. देवी देवतांच्या मूर्तीची व फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे का किंवा एकमेकांसमोर का करू नयेत? कारण त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात, त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून. 10. विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये? कारण फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्व व चैतन्य त्या फुलात येते, ते शक्ती स्वरूप होते. ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून. 11. शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजू नये? कारण शिवाचा तम भाव आहे व झांजेतून तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात, त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून. सूर्य हा अग्नितत्वाचा आहे व शंखनादही अग्नितत्वाचा आहे. दोन्हीही शक्ती एकरूप झाल्यावर रजकणाचे घर्षण होते, सूक्ष्मज्वालाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणून. देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो. शक्तितत्व ह्या नादात पोकळीत राहत नाही, ती हिरण्यगर्भ आहे, ती प्रसूती वैराग्य आहे. 12.
आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये, कारण त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते. ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो. 13. देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे, कारण हाताची 5 बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत. अंगठा आत्मा, तर्जनी पितर, मध्यमा स्वतः, अनामिका देव, करंगळी ऋषी. म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे. 14. समयीत नेहमी 1, 3, 5, 7 अशा विषमवाती का असाव्या, सम का असू नयेत, कारण विषम तत्व हे तम आहे. त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते. म्हणून 15. एका हाताने देवाला नमस्कार का करू नये, कारण दश इंद्रियाचा नमस्कार महत्त्वाचा असतो, पंचतत्वाचा नाही. देवकर्माबाबत घ्यायची विशेष काळजी. 1. गुरु, देवता व अग्नीसमोर पाय पसरून कधीही बसू नये. 2. देवयात्रा, विवाह, उत्सव, यज्ञ, पूर, वनांमध्ये कधीही स्पर्शदोष लागत नाही. 3. विष्णू मंदिरास 4 वेळा, शंकरास अर्धी, देवीच्या मंदिरास एकदा, सूर्य मंदिरास 7 वेळा व गणपतीस 3 प्रदक्षिणा कराव्यात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.